ठीक आहे. यानंतर आपण राजकीय विषयांकडे येऊ. तुमच्याकडे जशी सरकारमध्ये एक जबाबदारी आहे, तशी पक्षामध्ये सुद्धा एक जबाबदारी आहे, ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्रभारी तुम्ही आहात पक्षाचे. आणि या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये, पंचायतीच्या निवडणुकांमध्ये जे दिसलं, जो महायुतीमध्ये जो संघर्ष दिसला, वेगवेगळ्या भागामध्ये महायुतीतलेच नेते एकमेकांवर टीका करत होते, एकमेकांवर भांडत होते. तर हा प्रभारी म्हणून तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी घेतलेला स्ट्रॅटेजिक निर्णय होता विरोधकांची स्पेस घालवण्यासाठी, की आपसातच भांडायचं आणि विरोधकांची स्पेसच ठेवायची नाही, की हे नॅचरली भांडणं झाली ही सगळी? महाराष्ट्राच्या महायुतीच्या समन्वय समितीचा मी सदस्य आहे. हो. आणि 6 सदस्यीय समन्वय समिती महायुतीने काय करावं, सरकारमध्ये काय करावं, पक्ष म्हणून काय करावं, असे आम्ही पक्षाला आणि आपापल्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये सांगत असतो. खरं तर त्यावर योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतात, तिकडे एकनाथजी घेतात, तिकडे अजितदादा घेतात. या समन्वय समितीत हेच ठरलं होतं की जिकडे शक्य आहे महायुती होणे तिकडे करायची, शक्य नाही तिकडे मित्रत्वाने लढू. बरं. पण मित्रत्वाने लढताना आमच्या मनात मतभेद आणि मनभेद येणार नाहीत महायुतीमध्ये, स्टेट लेवलच्या युतीमध्ये. आणि लोकल लेवलला मात्र आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जपण्याकरता, ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकरता हाडाची काळाकिळी रक्ताचं पाणी केलं, विधानसभेमध्ये 51% मतं हे देवेंद्र फडणवीस सरकारला मिळाले, भारतीय जनता पक्षाला 51% मतं मिळाले. हे जे मतं मिळवून देणारे, राबराब काम करणारे आणि 8-8 वर्ष 10-10 वर्ष निवडणुकीची वाट बघणारे, ज्यांच्या जीवनात तीच निवडणूक आहे, त्यांना आमदार खासदार तर होता येत नाही, लढता येत नाही, जोपर्यंत नगरपालिका नगरपंचायत ते निवडून येत नाही. पुढची स्टेप नंतर आहे. पण अशा कार्यकर्त्याच्या निवडणुकीत जर आपण त्यांना खूप त्यांचा गडचेपी केली तर मला वाटतं योग्य होणार नाही. आणि म्हणून आम्ही तिघांनी निर्णय केला होता की युतीत लढायचं नाही तर मग मित्रपक्षाने लढायचं, मित्रत्व म्हणून लढायचं. मला असं वाटतं की मग जेव्हा आम्ही महायुतीला समोर गेलो तेव्हा अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. तिघांचे पक्षाचे तिथले मंत्री आम्ही प्रभारी केले, जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रीम लेवलला जाऊन केला. बरं. पण त्या ठिकाणी जवळपास 80% ठिकाणी आम्ही हे करू शकलो नाही. 20% ठिकाणी आम्ही महायुती करू शकलो. पण 80% ठिकाणी मात्र माननीय देवेंद्रजी, मी, आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी, आम्ही सर्वांनी विचार केला की आपण पक्षाच्या कार्यकर्त्याकरता खाली उतरलं पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी, आम्ही त्यांनी मला आणि पक्षाला पाठवलं की तुम्ही माझ्या सभा लावा. 10,000च्या गावात सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलं. मी स्वतः 55 सभेमध्ये गेलो, रवींद्र चव्हाणजी गेले तिकडे, एकनाथ शिंदेजी, अजितदादा सुद्धा आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना मजबूती मिळावी, ते कार्यकर्ते योग्य लढावे, त्यांना त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून नेत्यांनी मदत करायची हे ठरलं. बरं. आणि त्यावेळी मात्र आम्ही सर्वांनी पाळलं, काही करून महायुतीवर टीका करायची नाही, काही करून उपमुख्यमंत्र्यावर टीका करायची नाही, हे धोरण देवेंद्रजींनी मित्रपक्षावर टीका करायची नाही घेतलं. देवेंद्रजीच्या कुठल्याही भाषणामध्ये तुम्ही बघितलं असाल, एक सुद्धा चाचणीवर सुद्धा टीका ही आपल्या सहकारी पक्षासोबत केली नाही. मी सुद्धा माझ्या पूर्ण 55 सभामध्ये कुठेही आम्ही त्या ठिकाणी मित्रपक्षाला डिवचलं नाही. काही मात्र हे मतभेद झालेत काही ठिकाणी, ते मतभेद एवढे मात्र नक्की आहे की ते मनभेद होणार नाहीत. त्यातनं मतभेदाचं वातावरण तयार झालं, पण महायुतीमध्ये मनभेद झाला तो दुसऱ्या दिवशी संपला मतभेद. हे आम्ही त्या ठिकाणी मध्यस्थी केली. म्हणजे इतका मोठा तो दुसऱ्या दिवशी संपल्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला की ही रणनीती होती का? नाही, आम्हाला त्या ठिकाणी आमची महायुती सांभाळताना तातडीनं लक्ष टाकून ते मतभेद मिटवणं हे आमच्याकडे होतं. ओके. पण याचा एक त्या ठिकाणी चांगलं झालं की आम्ही सर्वांनी आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते हे निवडणुकीला समोर गेले. शेवटी राजकारणामध्ये, निवडणुकीमध्ये जे काही जिंकेल, जो हारेल हे होणार आहे. पण याच्यातनं फार काही आम्हाला त्या ठिकाणी नुकसान नाही आहे. तीनही पक्षाचे या ठिकाणी स्पेस तयार आहे, तीनही पक्षाला आपापली जागा घेता येईल अशी स्थिती आहे. उलट विरोधकाची मात्र कुठेही त्या ठिकाणी छाप या निवडणुकीत दिसली नाही. विरोधी पक्ष हा संपूर्ण त्या ठिकाणी या निवडणुकीतून बाद दिसला. त्यांचे नेते प्रचारात नव्हते, त्यांचे लीडर्स या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्याकरता हे रस्त्यावर दिसले नाही, प्रचारात दिसले नाही. त्यामुळं
हा आता विरोधी पक्षाला फार मोठा त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चॅलेंजेस आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता काय उत्तर द्यावं, हे त्यांच्यासमोर चॅलेंजेस आहे. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा जो सध्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा विषय आहे, तो म्हणजे दोन्ही पक्षातले विशेषतः शिवसेना आणि भाजपमधले संबंध. ज्या प्रकारे ते प्रकरण दिल्लीपर्यंत एकनाथ शिंदे गेले, त्याची कारणं काय होती ते त्यांनी वेगळी सांगितलीच. मात्र परत असं ठरलं की तह झाला, दोन्ही ठिकाणाहून एकमेकांकडे नेते घ्यायचे नाहीत आणि पुन्हा एकदा जे भूकंपाचं मूळ होतं, जे तुमच्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यामध्ये डोंबिवलीमध्ये पुन्हा काही पक्षप्रवेश झाले वगैरे वगैरे. त्यानंतर संजय शिरसाट म्हणाले की ॲक्शनला रिॲक्शन येईल वगैरे. तर तुम्ही अनेक वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलेला आहात आणि एक माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून आत्ता ज्या प्रकारचं काम प्रदेशाध्यक्षांचं चाललंय त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला काय वाटतं की हे कशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि काय सल्ला तुम्हाला द्यावा असा वाटतो? मला असं वाटतं की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी योग्य पद्धतीने पक्षाला पुढे नेण्याचं काम करत आहेत. बरं, शेवटी ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं पक्षवाढीकरता काम हे तर त्यांना करावंच लागणार आहे. त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण हे करत असताना महायुतीमध्ये मनभेद होणार नाही, हे तीनही पक्षाध्यक्षांनी आम्ही जबाबदारी घेतली आहे. राहिला प्रश्न, मी आपल्याला फारच अंतर्गत सांगेल, हृदयातून सांगेल, मनातून सांगेल आणि जे आहे तेच सांगेल. कुठेही महायुतीमध्ये टाचणीभरही मनभेद नाही. एकनाथ शिंदेजी एखाद्या वेळी एखाद्या विषयात असे बोलले की बाबा शिवसेनेचा कार्यकर्ता तुम्ही भाजपमध्ये घेऊ नका, आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की भाजपचा कुठला कार्यकर्ता शिवसेनेत घेऊ नका, दोघांनी राष्ट्रवादीत घेऊ नका, तिघांनी भाजपमध्ये घेऊ नका. ही चर्चा झाली आहे, या चर्चेवर आम्ही ठाम आहे. पण काही वेळी मात्र स्थानिक लेवलला असं वातावरण आहे की आता आम्ही त्यांना स्पेस दिली नाही तर मग ते दुसरी वाट निवडतात, तिसरी वाट निवडतात की बाबा तुम्ही नाही घेत तर आम्ही ठीक आहे, आमचे रस्ते उघडे आहेत. शेवटी राजकारणामध्ये 51%ची निवडणूक लढावी लागतं, त्यामुळं प्रत्येकाला पक्ष वाढवायचा असतो. काही ठिकाणी मात्र महायुतीमध्ये ही खटपट झाली आहे, पण ती खटपट आम्ही थांबवली. मग एखाद्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा पक्षप्रवेश चुकीचा झाला आहे, तातडीनं आम्ही त्याला स्टे दिला. एखाद्या वेळी एकनाथ शिंदेजींना आम्ही सांगितलं की हा पक्षप्रवेश चुकीचा झाला. आता नागपुरातही झालं. नागपूरमध्ये किमान जवळपास 70-80 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नगरपालिकेत नाराज होऊन तो एकनाथजीकडे गेला. एकनाथजींनी त्याला धनुष्यबाण दिलं. याचा अर्थ फार काही त्या ठिकाणी आम्ही त्यांना काही टोकाचं घेतलं नाही. मला असं वाटतं की कार्यकर्ता हा निवडणुकीला एकदाच सामोरं जाणार आहे, त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळं तो जर गेलाही असेल तर आम्ही त्यानंतर मात्र ते सेटल करण्याचा प्रयत्न केला. मी एवढं नक्की सांगेल, या निवडणुकीचा प्रभारी म्हणून कुठेही मतभेद नाही आहे, कुठेही मनभेद नाही आहे. बरं, आम्ही जर झाले तर सेटल करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसजीमध्ये आहे, एकनाथजीमध्ये आहे, अजितदादाही आहे आणि सोबत आम्ही महायुतीमध्ये समन्वयक म्हणून 6 लोक काम करतो आहेत. मी, सुनील तटकरेजी, रवींद्र चव्हाणजी, तिकडे उदय सामंतजी, आपले शंभूराजे, तिकडे हसन मुश्रीफजी, 6 लोक आम्ही या महायुतीला मॉनिटर करतो आहे. त्यामुळं मला वाटतं की तुम्हाला पुढच्या काळात कुठेही खटपट मतभेद दिसणार नाही. पण मला फक्त प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं मान्यच आहे तुम्ही सांगितलं ते, पण गेल्या काही महिन्यांमध्ये जे काही दिसलं, ज्या प्रकारे मंत्रिमंडळाला मंत्री आले नाहीत त्याच्यावरून गैरसमज झाले, तुम्ही देखील स्पष्टीकरण त्याच्यावर दिलं. त्यानंतर जे होणारे पक्षप्रवेश आहेत, नाराजी आहेत, तर ही नाराजी आधी पण होती. हे काय आत्ता ह्या काही महिन्यामध्ये तुमची युती झालेली नाही, पण ती नाराजी ज्या प्रकारे हँडल केली जात होती, ती पद्धत, तुम्ही प्रदेशाध्यक्ष असतानाची पद्धत आणि आत्ताची पद्धत, याच्यात व्यक्ती बदलल्यामुळे खरंच फरक पडतो? नाही, असं नाही आहे. शेवटी महायुतीला टिकवणे आमची सर्वांची जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. बरं, आणि काही थोडेसे मतभेद झाले असेल तरी आम्ही त्या ठिकाणी सांभाळून घेणं आमची जबाबदारी आहे, ती आम्ही सांभाळतो आहे. काही ठिकाणी मात्र स्थानिक लेवलचे वाद असल्यामुळं त्या ठिकाणी थोडं आता माननीय एकनाथ शिंदेचा जो त्या ठिकाणी कार्य म्हणजे त्या भागात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनाचा आहे, हो, तिथे भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडे लोक जातात की आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे. त्यामुळं काही ठिकाणी मात्र थोडा 19-20 झाला आहे, पण मला असं वाटतं की ते निवडण्यालायक आहे, निवडलं गेलं आहे
आणि त्यात काही फार आता किंतु परंतु उरला नाही. राहिला प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीचा वगैरे, तर शिवसेनेचे आमचे मंत्री जे आहेत त्यांना काही ठिकाणी काही प्रशासकीय अडचणी, काही ठिकाणी त्यांना अजून त्यांचा काही म्हणणं होतं. ते म्हणणंही माननीय मुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि मग मात्र कॅबिनेटमध्ये, कालच्याही कॅबिनेटमध्ये, त्याच्यापूर्वीच्याही कॅबिनेटमध्ये संपूर्ण मंत्री त्या ठिकाणी हजर राहून सरकारच्या एकूण कामकाजावर त्यांनी प्रचंड आनंद व्यक्त करून, कालही आपण बघितलं असाल की एकनाथ शिंदेजी आणि आम्ही सर्व एकंदर पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो. अच्छा, पहिल्यांदा तुमची ओळख करून देताना जी तुमची ओळख झाली भाजपमधले मुख्यमंत्र्यांनंतरचे एक नंबरचे आणि दोन